सलीम खानही विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचले आहेत। शोले या सिनेमाचं दिग्दर्शन सलीम खान यांनी केलेलं होतं आणि तेव्हापासून त्यांची मैत्री, किंबहुना त्याच्या अगोदरपासून त्यांची मैत्री। मात्र सलीम खान यांनी शोले सिनेमाची टीम अभिनेते अभिनेत्री यांची निवड करत असताना सलीम खान यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं होतं की ज्या वेळेला जय आणि वीरू या दोन कॅरेक्टरचा ते विचार करत होते त्यावेळेला त्यांनी ठरवलेलं होतं की हे दोन कॅरेक्टर कोण असणार। त्यांची पहिली पसंतीच होती ती म्हणजे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची, अशी आठवण सलीम खान यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेली होती। आणि शोले या सिनेमामध्ये जय आणि वीरू यांची जोडी ज्या प्रमाणामध्ये गाजली त्याच्यानंतर मैत्रीचा दाखला देत असताना जय वीरू असं म्हणत आजची पिढी सुद्धा या दोघांमध्ये किती चांगली मैत्री आहे दाखवण्यासाठी, हे सांगण्यासाठी जय वीरूचा उल्लेख करत असतात। अशी ही फेमस जय वीरूची जोडी। करण जोहर यानं सुद्धा पोस्ट केली आहे। सलीम खान विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचलेले आहेत। अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चनही विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचले आहेत। अभिनेता आमिर खान सुद्धा विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचलेला आहे। धर्मेंद्र यांचं कुटुंबीय विलेपार्ले स्मशानभूमीत दाखल आहेच। त्याच ठिकाणी धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। धर्मेंद्र यांचं कुटुंब विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचलं। पाठोपाठ सिनेसृष्टीतले सगळेच दिग्गज कलाकार विलेपार्ले स्मशानभूमीत दाखल होत आहेत। बॉलिवूडमधली ही सर्वात जुनी पिढी जी आहे ती म्हणावी लागेल, ज्याने एक खूप गोल्डन एरा जो आहे तो पाहिलाय, गाजवलाय, खूप मेहनत घेतली आहे आणि त्यामुळेच त्या मेहनतीच्या जोरावर आजही त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे। धर्मेंद्र यांचे मित्र, त्यांचा परिवार, धर्मेंद्र यांच्यासोबत काम केलेले त्यांचे सहकलाकार, हे सर्वच आज धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विलेपार्लेमधल्या स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले आहेत। ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। शोलेतले वीरूची भूमिका आपल्या सगळ्यांच्याच स्मरणात राहील सर, मात्र इतरही ज्या भूमिका म्हणजे मग गंभीर भूमिका असतील किंवा विनोदी भूमिका असतील त्याही धर्मेंद्र यांनी तितक्याच ताकदीनं साकारलेल्या होत्या। तुमच्या त्यांच्याबद्दलच्या काय आठवणी? मी धर्मजींबरोबर पहिलं पिक्चर केलं पोलीस वरगुंडा आणि खूप छान स्वभाव होता, अतिशय चांगले मनमिळाव होते आणि कलाकारांना सांभाळून घेणार होते, ज्युनियर कलाकार की तेव्हा खूप नवीन होते इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांना मी असं कधी बघितलंच नाही, रागावलं कधी बघितलं नाही असं नाही, पण शेरो शायरी केली की ते खुश व्हायचे एवढं नंतर असिस्टंट कोणी असेल ना तर ते त्यांना शेरो शायरी आली पाहिजे असे अनकंडिशनल असं होतं, लिखाण होतं की निदान शेरो शायरी तरी यायला हवी की ते चिडले की शेरो शेर बना की त्यांना शेरावर खूप खुश व्हायचे आणि खूप प्रेम करायचे त्या माणसांवर। मी त्यांच्या घरी गेलो होतो एकदा, आई ही त्यांची सगळ्यात प्रिय गोष्ट। एकट्या आईचा फोटो फक्त अख्ख्या हॉलमध्ये लावला होता आणि मी आईला घेऊन गेलो। आईच्या तीनदा पाया पडले होते बाहेर मेन डोअर मध्ये घरातल्या दारात आणि आत हॉलमध्ये येताना असे तीनदा पाया पडले। आई भयंकर प्रिय होती त्यांना, का कोण असतो, पण आई ही सगळ्यांनाच प्रिय असते, पण धर्मजींना जरा विशेष जास्ती आईचं विषयी प्रेम होतं आणि अतिशय मनमिळाव होते, कधी रागावणं माहित नाही, चिडले ते भयंकर चिडायचे, पण तरी घाण सगळ्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती होती। आणि मी एकच व्यक्ती अशी बघितली की संपूर्ण इंडस्ट्री पाया पडायची त्याच्या, कधी ते सेटवर आले की सगळे पाया पडलं द्यायचे, त्यांचं कायम आशीर्वाद असे सगळ्यांना की खुश राहो जिथे राहो खुश राहो। आणि काय गोष्ट पण आज मला फार दुःख आहे, धरमजी गेल्यानंतर ती पहिल्यांदाच बातमी तुमच्या TV 9 वर कळली आणि माझ्यावर पण जीव होतं त्यांचा। ते मला व्हायचे, आईविषयी विचारायचे मला, माताजी काय बोलली, माताजी काय, तर मी त्याला सांगितलं की असं काय बोलले की आप घर आ जाऊ, लेके आऊ उनको, कल काम नहीं करो ते क्या होतं म्हणून घेऊन गेलो तुम्ही मुलांना आणि 1.5 तास ते फक्त आईशी बोलत होते, बाकी मी त्यांना दिसत नव्हतो, बाकी माझा मुलगा दिसत नव्हता आणि सेक्रेटरी दिसत नव्हता, पण 1.5 तास ते फक्त आईची करमणूक करत, पण खूप छान होतं स्वभावाने, अतिशय चांगले होते।
पहिल्यांदा मी जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा वाक्यच विसरलो होतो की इतकं सौंदर्य मी कधी बघितलंच नव्हतं आयुष्यात. ते जगातल्या 8 सुंदर पुरुषांमध्ये स्वतः सुंदर होते पुरुष. आणि का कोणास पण अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी होती त्यांची. बोलणं खूप छान होतं, हास्य खूप छान होतं. आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव, अर्थात तो शांती देईल. कारण त्यांनी कधी कोणाला दुखवलं नाही. कारण दुखवण्याचा अधिकार नव्हता, कारण ते कधी घेतलंच नव्हतं दुखवण्याचा अधिकार. त्यामुळे त्यांना आत्म्याला शांती मिळो एवढंच प्रार्थना मी करू शकतो. बाकी काय. मोहन सर, तुम्ही म्हणजे त्यांच्यासोबतच्या आता आठवणी खूप सविस्तरपणे मी त्यांच्याबरोबर 17 फिल्म्स केल्या. वा. हां. हो. म्हणजे आता त्यांच्या या जाण्यामुळे तुम्हाला जेव्हा ही बातमी कळली की धर्मेंद्र आता आपल्यामध्ये नाहीत, तर त्यावेळेला पहिला मला किस्सा अजूनही की छाती धर्मेंद्र यांच्यासोबतचा- धरमजी नाही ती कल्पना करू शकतो. हां. म्हणजे धरमजींना किती गाणी, सुंदर गाणी आहेत त्यांची. आणि त्यांच्या हॉटेल काय काय गाणी आहेत ते. मुख्य म्हणजे रफी साहेब आणि ते कॉम्बिनेशन फार सुंदर होतं. त्यांच्यासोबतचा कोणता असा किस्सा तुमच्या आता सध्या लक्षात येतोय? त्यांच्यासोबत ऍक्टिंग करत असताना त्यांनी काही तुम्हाला मार्गदर्शन त्यावेळेला केलेलं होतं का? तो कुठला असा कुठला किस्सा घडला होता का? नाही आता खूप दिवस झाले त्या गोष्टीला. हां हां. आता विशेष आठवत नाही मला. बर. सर पण ते खरं छान आहे, एवढं मात्र तुम्ही मगाशी खूप त्यांचं मोठा लॉस आहे इंडस्ट्रीचा, खूप बॉलिवूडचा खूप लॉस आहे. नक्कीच नक्कीच कारण जी नाही ती कल्पना करू शकत नाही. नक्कीच. तुम्ही म्हणाला 17 सिनेमांमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. तर या सगळ्या सिनेमांमधल्या भूमिका वेगवेगळ्या, मात्र ते तितक्याच ताकदीनं पडद्यावर साकारलेल्या. म्हणजे आपल्याला शोलेतले वीरू आठवतात, पण तितक्याच ताकदीनं विनोदी भूमिका सुद्धा त्यांनी साकारल्या आणि तितक्याच ताकदीनं गंभीर भूमिका सुद्धा. तुम्ही हा सगळा त्यांचा जो म्हणजे हा इतका जो मोठा त्यांचा हे आहे सिनेसृष्टीतला वावर किंवा त्यांची ही कारकीर्द, त्याकडे तुम्ही कसं बघता किंवा त्याबद्दल तुम्ही काय कायम लक्षात ठेवता? सुरुवातीला त्याचा अभिनय फार इम्प्रेसिव्ह नव्हता, पण नंतर नंतर खूप डेव्हलप केला त्यांनी. म्हणजे वर्सटाईल ऍक्टर होण्याच्या दृष्टीने खूप वाटचाल केली त्यांनी. आणि तसे वेगवेगळ्या प्रकारचे रोल त्यांनी केले आणि त्यांना रोल मिळत गेले, त्यांच्यासाठी लिहिले गेले. मोहन सर, म्हणजे ज्या वेळेला आपण धर्मेंद्र यांचा उल्लेख करतो त्यावेळेला धर्मेंद्र म्हणजे काहीतरी आता पिक्चरमध्ये थ्रिल का पाहायला मिळणार, डिशूम डिशूम पाहायला मिळणार. म्हणजे आमच्या पिढीने तरी सुद्धा धर्मेंद्र यांच्याकडे पाहताना हेच पाहिलेलं होतं. मात्र धर्मेंद्र यांची ओळख तेवढ्यापुरती सीमित नव्हती, तर त्यांनी कॉमेडी सिनेमा सुद्धा केलेला होता. त्यांनी सगळ्या पिढीमधल्या कलाकारांसोबत काम केलेलं आहे. सगळ्यात बरोबर. म्हणजे नवीन पिढी, जुनी पिढी, कोण सोडलं ना त्यांनी. हो. त्यांच्या वर्षाची इतकी होती ना की त्यांना तसं रोल मिळत गेलं, तशी कंपनी मिळत गेली ना. जुन्या नव्या पिढीसोबत ट्युनिंग साधून काम करणं एखाद्या सिनेमामध्ये हे खूप मोठं टास्क असतं. आणि ते टास्क अक्षरशः त्यांना ते कसं निभावून न्यायचं हे धर्मेंद्र यांना चोखपणे माहिती होतं. खरोखर त्यांना नॅक होती, ती कल्पना असायची कोण माणूस काय करू शकतो. प्रश्नच नाही. धर्मजी फार छान होते माणूस म्हणून, फार सुंदर होते. त्यांचा 2023 मध्ये जो नुकताच सिनेमा आला होता रॉकी और रानी की प्रेम कहाणी, करण जोहर यांचा तो सिनेमा त्यांनी पोस्ट केली. करण जोहर यांचा रॉकी और रानी की प्रेम कहाणी या सिनेमामध्ये आपल्याला ते 2023 मध्ये दिसले होते. म्हणजे नुकत्याच काही सिनेमांमध्ये जे त्यांनी काम केलं त्यातला हा एक सिनेमा करण जोहर यांनी पोस्ट केले. एका युगाचा अंत, सिनेसृष्टीसाठी हा युगाचा अंत. ऍब्सोल्युटली एका युगाचा अंतच आहे. लाखो फॅन फॉलोअर्स होते, लाखो करोडो, आणि देशात विदेशात पण होते सगळीकडे. नक्कीच.